2025-26 साठी सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्या जवळपास 75,000 कोटीच्या ज्या काही टेबल केल्या गेल्या आहेत त्याच्यावर बोलण्यासाठी मी इथे उभा आहे. पूरक मागणी क्रमांक C6, D6, D9 आणि H7 यावर बोलण्याकरिता मी इथे उभा आहे. त्यामध्ये C9 मध्ये बाब क्रमांक 47 आणि 48 ज्यामध्ये शेतकऱ्यांना पीक नुकसानीचं आणि आपत्ती प्रतिसाद या विषयांवर जी काही तरतूद करण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो, एकूण या पुरवणी मागण्यांमध्ये महसूल व वन विभागाला 15,721 कोटी आणि 8 लाख रुपये महसूल व वन विभागाला तरतूद केलेली आहे. आणि शेतकऱ्यांना मी अतिवृष्टीवर पण 293 या नियमाखाली बोलणार होतो, पण संधी मिळाली नाही. पण NDRFचे जे काही नॉर्म्स आहेत त्या NDRFच्या नॉर्मप्रमाणे जर आपण कोकणाला काय मिळालं, जर आपण त्याचा हिशोब लावला तर मी आपल्याला थोडक्यामध्ये आपल्याला सांगू इच्छितो की NDRFच्या निकषानुसार, कारण का कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जिरायत शेती होते, भात शेती मोठ्या प्रमाणात होते आणि बहुवार्षिक पीक म्हणून आमची नोंद नाही. NDRF ज्या नॉर्म्स खाली पैसे देते ज्याच्यामध्ये 22,500 प्रति हेक्टरी जो रेट दिला गेला अतिवृष्टीमध्ये, महसूल व वन विभागामध्ये ज्याची नोंद आहे 15,000 कोटी रुपये ज्याची तरतूद झालेली आहे, त्याच NDRFच्या नॉर्मप्रमाणे आम्ही जिरायत शेतीमध्ये पडतो आणि तेव्हा त्या हेडखाली आम्हाला मिळालेले पैसे प्रति हेक्टरी फक्त 8,777 रुपये. हा कोकणावर आपण अन्याय करतोय का? सर्वात महत्त्वाचं पीक कुठलं तर आमचं भात शेती. त्याच्यामध्ये आम्ही जर प्रति हेक्टर महाराष्ट्राला एक नियम आणि कोकणाला एक नियम, अतिवृष्टीमध्ये आम्ही अधिकाऱ्यांना विचारत होतो, तुम्ही जेव्हा खाली पंचनामे करताय तर त्या पंचनाम्यामध्ये आपण काय निकष लावताय, तर आम्हाला सांगितलं महाराष्ट्रामध्ये जो NDRFचा निकष आहे तोच आम्ही कोकणामध्ये भात शेतीला लावणार आहोत, नुकसान भरपाई आम्ही तुम्हाला देणार आहोत. तर जेव्हा माहिती काढली, जेव्हा डॉक्युमेंट बाहेर काढले, त्याच्यामध्ये असं कळलं की 22,500 रुपये म्हणजे 22,500 रुपये हे अतिवृष्टीमध्ये इतर भागांमध्ये मिळाले आणि कोकणामध्ये 8,777 रुपये मिळाले. हा भेदभाव कशासाठी अध्यक्ष महोदय? कोकणाने काय वाईट काय केलंय? अतिवृष्टी तिकडेही आलेली आहे. अच्छा, ह्याच्यामध्ये जो उल्लेख झालाय तो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा झालाय. आमच्याकडे अतिवृष्टी आली आहे ती ऑक्टोबर महिन्यामध्ये आली आहे. आमचा कोकणाचा साधा उल्लेख देखील नाही की अतिवृष्टी जी कोकणामध्ये आली ती ऑक्टोबर महिन्यामध्ये आलेली आहे. मी आपल्या मार्फत सरकारला विनंती करणार आहे की कोकणामध्ये या विभागातून, या पुरवणी मागण्यातून महसूल व वन विभाग आमच्याकडे लक्ष देणार आहे का नाही. अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात 18,288 शेतकऱ्यांचं नुकसान झालं, पण कुठेही नोंद नाही. आम्ही कुठे जाऊन मागणार आहोत? कोणाकडे मागणार आहोत? कोकणामध्ये पाऊसच पडतो ही अशी समजच झालेली आहे सगळ्यांची, म्हणून इथे पैसा गेला काय आणि नाही गेला काय काही फरक पडत नाही. काय निकष लावायचे ते लावा आणि त्या अनुषंगाने इकडे हे निकष लावले गेले आहेत. आम्ही कोणाकडे मागायचं अध्यक्ष महोदय? ह्याच्यामध्ये महसूल व वन विभागाने जे काही कंडिशन दिलेले आहेत पुरवणी मागण्यांमध्ये, त्याच्यामध्ये मच्छीमार हा शब्दच नाही. आपण शेतीचा दर्जा दिलाय मच्छीमारांना, मासेमारीला. तर मला एक सांगा, मच्छीमारांचं जे काय नोंदणीकृत, तुम्हाला सांगतो मी, नोंदणीकृत जी आमच्याकडे मच्छीमारांची नोंद आहे ती 3,823 नौकांची आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये मासेमारी बंद होती. आम्ही नारळी पौर्णिमेनंतर आम्ही मासेमारी सुरू करतो. ऑगस्टमध्ये पूर्ण ऑक्टोबर महिना मासेमारी बंद.
42 दिवस मासेमारी बंद होती. ह्या मागणींमध्ये मच्छीमारांचा उल्लेख नाही, मासेमारीचा उल्लेख देखील नाही. त्यानंतर जे काय पंचनामे झाले, उर्वरित महाराष्ट्रामध्ये रक्कम अगोदर ठरवली गेली. आमच्याकडे पंचनामे अगोदर झाले आणि त्यानंतर रक्कम ठरवली गेली. ती पण जी मी तुम्हाला सांगितले 8,777 रुपये ती रक्कम ठरवली गेली. मासेमारीचा त्याच्यामध्ये कुठेही उल्लेख नाही.